सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल माय व्लॉग. सो मला वाटते मी 8 महिन्याने हा व्लॉग शूट करते कारण खूप जण बोलत होते तू व्लॉग का नाही करत आहे का नाही करत. माझे भावाचे फ्रेंड, ऑफिसचे फ्रेंड, माझी बहीण म्हणजे माझी फॅमिलीमध्ये सगळीच मला सांगते तू व्लॉग का नाही शूट करत, कंटिन्यू ठेव. तर काय माझे व्हिडिओ शूट करते मला माझं प्रॉपर असं नीट बोलता नाही येतं. मला खूप महिन्याने करते येतं, माझी ती प्रॅक्टिस पूर्ण गेली आहे. तर प्लीज मला समजून घ्या तुम्ही. सो आज मी ब्लॉग या कारणाने शूट करते कारण घरी कोण नाही आहे, म्हणजे फक्त मी आणि पप्पा आहेत. तर म्हणजे कसं मी थोडं प्रॅक्टिस पण करू शकते व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर बघू आता कसं होतं ब्लॉग पूर्ण आजचं. आणि मला वाटतं मी ब्लॉग असं म्हणजे आठवड्यातून 2-3 तास तरी शूट करावा. बघू आता लेट्स सी कसं करते मी. प्लीज मला समजून घ्या, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी पुन्हा स्टार्ट करते माझी ब्लॉगिंग. जास्त म्हणजे माझ्या बहिणीच मला सांगितलं की तू ब्लॉग शूट करत जा. व्ह्यूज काय येत नाही, पुढे आले तर ते चांगलंच आहे. बघू माझी बहीण बोलते, माझ्या बहीण माझ्यावर खूप विश्वास आहे की तुला येतील. बघू आता पुढे कसं होतं. आणि घरी कोण नाही आहे. सो आता मला माझी पूर्ण कामं झाले आहेत वगैरे. आता जेवणाची तयारी करायची मला. पप्पा आणि फक्त माझ्यासाठीच जेवण बनवायचं आहे. भाव येतील संध्याकाळपर्यंत. आणि आज माझी बहीण पण येते माहेरी, म्हणजे ती सासरी. आता ती येणार थोड्यात म्हणजे संध्याकाळपर्यंत येणार. बघूया आता ब्लॉग कसं होतं. बापरे फॅन बंद होतं, गरम किती होतं. सर तुम्हाला दाखवते मी जेवण बनवते. चलो भेटू. माझे पप्पा न्यूज बघतायत, घरी कोण नाही. अंघोळीला सांगता अंघोळीला जायला होत नाही. काय अंघोळीला जावं ना, काय न्यूज बघताय. अरे नाने जाओ. ठीक आहे, मी भरलेला वांगा बनवते पप्पा. भरलेला वांगा जेवण चालेल ना? चालेल. ठीक आहे, तर मी भाजी चपाती बनवते. आणि भरलेल्या वांगा आमच्याकडे सगळ्यांचाच फेवरेट आहे. आणि पप्पा ते न्यूज बघताय आणि ते बाहेर कपडे सुकवलेत. चलो आता आपण हसताय पप्पा माझं एकदासारखी बडबड करते एकटी असं वाटायला. ही अशी वांगी मी बनवायला घेतली, भरलेली वांगी. आणि याची काटे असलेले असतात ना, त्याला अजून चव लागते. भरलेली वांगी. आणि हे आतमधला वाटण आहे, ते मी वांग्यामध्ये भरणार. पुढची रेसिपी पूर्ण नाही दाखवणार, फक्त एवढंच आहे. शेंगदाण्याचं कूट आहे, त्याच्यात लसूण मिरची आणि सगळे मसाले आणि थोडंसं मीठ. चला तर मी स्टार्ट करते जेवण. वांगे असे कापून घेतले आणि त्याच्यात बटाटे टाकले. एक छोटंसं बटाटा. बोला काय बोलता कधीपासून मला. अरे तू फालतू तू आहे ना तिकडे झाले पायदा झाले सरकारी मध्ये. तुम्हीच सरकार आणि ते तिकडे प्रायव्हेट मध्ये आम्ही गेलेलो. मग माझेच पैसे नव्हते, माझी चुकी आहे का ती. तू गरीब घरची झाली ना. असं थोडी आहे, आता राहताय ना मी. नाही काय नाही. तू किती रक्षाबंधन किती मागणार. 2000. काय नाही भेटणार रक्षाबंधन. लाडकी बहीण काहीच नाही भेटणार मला. चांगलं झालं तुमचं लाडकी बहीण ती, कारण मला कपडे घेऊन दिले पहिल्या दोघांनी. बाबा मी ब्लॉग स्टार्ट केला, परत टाकणार ब्लॉग. काय हसताय. पप्पाने अशी फायनली आंघोळ केली आहे, परत न्यूज बघताय. माझा लाल आहे पप्पा, मेरा लाल आहे. शेव आहे काय लाल आहे. अरे तुमचं गुलाबी आहे. नाही आपण जुना झाला म्हणून ते गुलाबी. अहो ऐकला नाही बघा, पूर्ण लाल दिसतंय आणि हे गुलाबी आहे. हे गुलाबी आपण सम दिसते ना. कार्बन कॉपी. कार्बन घसरला झाला, ती गोरी झाली तरी बरोबर कार्बन नाही काढली. मिलावट झाली. मम्मी गोरी होती ना, मग मी गोरी झाली.
जास्त भर अस्तित्वात येणार आहे. आता आम्ही दोघांचा आमचा टाइमपास होतो असं पप्पा माझ्याशी अशी मस्ती करतात. कशासाठी असा प्रश्न विचारला जातो. आता दुपारचे वाजले 12 आणि आमचं दुपारी 12 वाजता पाणी येतं. आता पाणी भरतं आहे टाकी आणि आता मला इथे एवढे भांडे घासायचे आहेत. भांडे सगळं मला क्लीन करायचं. तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवते मी. चलो आता मी जेवली ना, अजून सध्या भूक नाही लागली कारण दुपारी म्हणजे सकाळी मी खूप नाश्ता केलेला, पोहे खाल्लेले. बघू आता चलो आता एवढं काम करते, आवरते. एवढं आवरायचे भांडे मला. चलो आता माझे भांडे धुवून चालत मस्त. मी गॅस पूर्ण आणि रसोडा मस्त क्लीन केला आहे. फक्त त्याच्यात भाजी आहे तिथं. सो हे गाईज आता आहे दुपारची वेळ. दुपारचे वाजलेत 2. आता माझी बहीण येते. ती संध्याकाळी येणार होती पण ती आताच येते. ठीक आहे तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. एकटं होतं बोर होत होतं मला आणि पप्पा झोपलेत. मी काय करू. मग आजपासून बहिणीचाच वेट करते. मी अजून जेवली नाही. तिला भूक असेल तर मी तिच्यासोबत जेवेल. हा बापरे गरम. लाईट पण गेली आणि गरम होत आहे. पाऊस पण नाही ना हवा नाही. पाऊस तर गायबच झाला आहे. चलो आता बहीण आहे तिला मी भेटवते. आता ती जवळच आहे. मला फोन केला जवळ पोचले करून येते. भेटे तुम्हाला काय रे थांब आली माझी बहीण. लगेच नको करू जा चेंज करू नये. ये थोडीशी कॅमेरे शाय आहे. तिला असं लवकर यायला आवडत नाही कॅमेऱ्यामध्ये. तिने कुछ लाया खाने को. लिटल हार्ट आणि अजून काय काय बरंच काय आहे पिशवीमध्ये. शॉक झाले पप्पा. कोणाशी बोलते कोणाशी बोलणार ते एक निसताय बोलायला. तो बोलू कोण आहे. मी बोली मी ऍक्टिव्ह व्लॉग शूट करते माझा. बरं आहे ना तुझा नवरा. मस्त आहे. उठे ना 4 वाजले. मला कंटाळा. ते असं आहे ना. उठ ना मला उभे ना माझ्यासोबत. ऐ बेन चल ना. ठेवच आहे सोबत चल माझ्या बनवते. कशी बघते माझे केस. आता मला पप्पाची पहिली. आता 4 वाजले. तू चाय ठेवते. आता चायचा टाइम झाला. पप्पा अगोदरच बेडरूम म्हणजे हॉलमध्ये जाऊन बसले. अद्रकवाला चाय स्पेशल. मला तर अद्रकवाला चाय खूप आवडतो. एकदम कडक तो अद्रकचा स्वाद असतो ना चायमध्ये. भारी लागतो. पप्पा परत TV बघताय. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेवरेट आहे आमच्याकडे सगळ्यांना. कशी कापते माझी काप ग. हा अरे हळू. ऍक्टिंग करायला लागले. पप्पा खोटा नका बोलू तुम्ही. दोघं ऍक्टिंग करा. अगं तुम्ही असं खाऊ नका ना. अगं पोरे दुखलं असं तुला जिबल हाड नाचते कोणाचा. का असं कापते ना मी आता बरोबर. लोकच नाव ठेवायला लागले. ते लोक अरे बापरे. लागलं असतं ना पप्पांनी हात पाठी घेतला असता. हा बापरे ऍक्टिंग सीखी रजनीकांत तुम्ही का. गरम होत यार खूप. एसी मध्ये बस. एसी लावू नाही एसी मध्ये बस. एसी ने चालू. पहिला हॉलमधून घेतलं झाडू. नाही का झालं तिकडचं मारून. बघितलं नाही. कचरा नाही बघितलं तिकडे. पप्पाचे नख कापते. झाडू मारायचं आहे. थोड्या वेळाने भेटा. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. चाय वगैरे पी बसतोय. TV वर सॉंग्स ऐकतोय आणि माझा भाऊ आलाय.
रे आता जस्ट आले जॉब वरून आणि खायला आणलं त्याने. दादा वरून आलं, thank you. मुंबईतून दादा आलं. दादा थँक्यू. बस काय नाही आणलं, मला आणलं लागतं खायला तुझ्यामुळे. तू होतच नाही दादा. काय आणलेलं? तू खाणार ना? तू नाही खाणार? काय खाऊन आला? पनीर खायचं जबरदस्त. काय काय मग तू जेवणार आहे का नाही? भलतंच काहीतरी नाव होतं त्या पनीरचं. अरे असंच. समोसा आणि समोसा कर दाखव. तुला? घेतला पण अया बाटली फुटणार कधीची बाटली पाडते पाण्याची ती. ती बाटली ठेवूच नव्हती, हवेने फुटेल, त्याच्यात पाणी नाही. अरे आम्ही प्यायला ठेवलेली. लोक नाही ठेवलं आता होत पाणी नाही पिणार तुमच्याने. आम्ही. ही दादा नाही, हिने नाही. चालली दादा. मी पण चापटर उठायला नाही राहिला आणायला मी गेली पाणी चटणीसाठी वाटी वाटी. एक काम कर छोटी प्लेट आण छोटी काहीतरी खायला बस. श्वास केलं, काहीतरी थोडंसं बनव. काय बोल डाळ खिचडी कारण भाजी आहे मग तुला डाळ खिचडी ठेव. काय डाळ खिचडी दाल ठेव. खिचडी बनवायला